वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, मी दिनेश विजय जोशी, गुरु, देवळाली प्रवरा. माझा मोबाईल नंबर 8055 42 42 19. उद्या मकर संक्रांत आहे, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. पुण्यकाळ हा 14 जानेवारी 2026 बुधवारी 3:06 पासून तर सूर्यास्तापर्यंत आहे. जर आपण व्यवसायाचा कालावधी जो म्हणतो तो उद्या दुपारी 3 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6:24 पर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य: तिल मिश्रित उदकाचे स्नान, तिळाचे उठणे अंगास लावणे, तिल भक्षण, तिलदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1947 पौषवद्य एकादशी बुधवार 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. बालवकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी या दिवशी संक्रांतीचे मुख्य वाहन हे वाहक असून उपवाहन आपण किंकरीचं वाहन जे म्हणतो ते घोडा आहे. यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातामध्ये गदा घेतलेला आहे, तसेच केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका अवस्थेत असून बसलेली आहे. वासाकरता तिने यंदा जाईचं फूल घेतलेलं आहे आणि पायस म्हणजे खीर ही भक्षण करत आहे. सर्प जातीची असून भूषणार्थ तिने मोती धारण केला आहे व तिचं वार नाव म्हणजे चालू नाव आणि व नक्षत्र म्हणजे हे जन्म नाव हे मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहे. संक्रांत कधी पण 15, 30 आणि 45 मुहूर्तावर येते, तर यंदा ही संक्रांत 30 या मुहूर्तावर म्हणजे मध्य या मुहूर्तावर आलेली आहे. संक्रांत पूर्वेकडून येते आणि पश्चिम दिशेला जात आहे, तर वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व अन्य काम स्त्रियांनी करायचे नाही. एकादशीच्या दिवशी तिळगुळ हे खाता येणार आहे. बऱ्याच जणांनी काही अफवा उठवली आहे. कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आहे संक्रांतीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करावा. नमस्कार.